Okay, hey, hello friends, welcome back to our channel. So today I am going to explain how to create a complete chatbot in Java through Spring Boot. Okay, so मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण complete chatbot कसं क्रिएट करायचं थ्रू जावा स्प्रिंग बूट इन जावा. ओके, सो चॅटबॉट हा क्रिएट करणे सिम्पल आणि इझी टास्क आहे आणि कुठल्या पण एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ॲज अ चॅटबॉट वापरायचा असेल तर तुम्ही इझिली तो चॅटबॉट करू शकता थ्रू जेमिनी ए पी आय, ओपन राउटर ए पी आय. तर आपण हे आपल्या चॅटबॉटमध्ये ओपन राउटरची ए पी आय वापरली आहे. सो मी सिम्पली माझ्या प्रोजेक्टमधला तुम्हाला डायरेक्ट आउटपुट दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला कोड करून येतो मी. ओके, सो लॉग इन करून घेतो. ओके, जस्ट 2 मिनिट 1 2 3 अँड लॉग इन. ओके, सो हा एक माझा प्रोजेक्ट आहे मित्रांनो, पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म. मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला, त्याच्यामध्ये मी सांगितले पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म आणि त्याच्यामध्ये PCB एक चॅटबोर्ड दाखवलेला तुम्हाला, आणि तो चॅटबोर्ड कसा क्रिएट करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट चेक करणार आहे. सो PCB चॅटबोर्ड. ओके, सो हा PCB चॅटबोर्ड आहे. सो टॉगल मोड पण आहे याच्यामध्ये ऑन. ओके, न्यू कन्वर्जन म्हटल्यावर न्यू कन्वर्जन वगैरे सगळं क्लिक होतं, प्रॉपरली फंक्शनेबल आहे. ओके, सो हा एक डॅशबोर्ड आहे, युजर इंटरफेस आहे. जर रिक्वेस्ट पाठवली तर त्या प्रॉपरली रिस्पॉन्स येतो. ओके, इथून कॉपी पण करू शकतो अँड गुड बॅड जो काय असेल तो रिस्पॉन्स पण आपण त्याला इथून देऊ शकतो. ओके, सो असं कम्प्लिटली रिस्पॉन्स आपल्याला मिळतो मित्रांनो. आणि जर न्यू कन्वर्जन म्हटल्यावर तर डायरेक्टली न्यू कन्वर्जन म्हणजे क्लिअर होऊन जातं ते. हे जावा स्क्रिप्टचं फंक्शन आहे. ओके, आणि हे सगळं युजर इंटरफेस आहे. आणि ह्याच्यामध्ये जी रिक्वेस्ट, आता मी सपोज इथं हॅलो वगैरे लिहिलं तर ते हॅलोचं मॅसेज आपल्याला फक्त, तो काय डायरेक्टली पर्सनल चॅटबोट नाही आपला, तो PCB चॅटबोट आहे. तो PCB चॅटबोट फक्त PCB पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म रिलेटेडच जे काय पॅथो क्वेरीज आहे ती क्वेरीज तो सॉल्व करू शकतो. ओके, डायग्नोस्टिक रिलेटेड म्हणा, पॅथॉलॉजी रिलेटेड म्हणा किंवा हेल्थ केअर रिलेटेड म्हणा, ते जे क्वेश्चन आहेत तेच क्वेश्चन तो सॉल्व करू शकतो. ओके, मी त्याला समज एखादा जावा प्रोग्राम लिहायला सांगतो, क्रिएट अ जावा प्रोग्राम. ओके, सो जावा प्रोग्राम तो जो क्वेश्चनचा आन्सर देऊ शकत नाही, कारण की ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आता हे जावा प्रोग्राममध्ये मी काय केलं की जेव्हा इनपुट येईल, हा एक इनपुट बॉक्स आहे, जेव्हा इनपुट येईल, जेव्हा मी इंटर मारेल किंवा ह्या बटनावरती क्लिक करेल, सेंड या बटनावरती क्लिक करेल. ओके, हा विजिबल झाला बघा. सेंड या बटनावरती क्लिक करेल तेव्हा ते रिक्वेस्ट जाणार आहे HTTP रिक्वेस्ट, ते कुठल्या तरी मी मॅप करून ठेवलं आहे मागे. ओके, ह्या कंट्रोलरमध्ये मी मॅप करून ठेवला आहे, त्या मॅप केलेल्या कंट्रोलमध्ये ही रिक्वेस्ट जाते आणि त्याच्यानंतर चेक केलं जातं, याला ट्रिम केलं जातं, एकत्र केलं जातं स्ट्रिंगला, आणि चेक केलं जातं की ती पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये कुठला असा टेक्निकल वर्ड सापडतो का. आता मी टेक्निकल वर्ड काय, हा प्रोग्राम टेक्निकल वर्ड आहे, जावा हा टेक्निकल वर्ड आहे. सो ते टेक्निकल वर्ड तिथे टाकून ठेवले आहेत. हॅलो हा एक म्हणजे सिम्पल आपला कम्युनिकेशनचा वर्ड आहे. ते वर्ड जर आले तिथं दिसले किंवा डिटेक्ट झाले तर तो डायरेक्टली हे मेसेज प्रिंट करा. अदरवाईज काय डिटेक्ट नाही झालं, न्यू कन्वर्जन म्हणतो, काय जर डिटेक्ट नाही झालं किंवा हे सगळं आपलं जर पॅनल रिव्ह्यू किंवा लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा CBC इंटरप्रिटेशन ते जर सांगितलं ही जर रिक्वेस्ट गेली तर तिथं काही त्याचं हे नाही, म्हणजे ही कंडिशन डिटेक्ट होत नाही आणि कुठलेही तसले वर्ड ह्या रिक्वेस्टमध्ये आयडेंटिफिकेट होत नाही किंवा डिटेक्ट होत नाही. सो त्याचं प्रॉपरली रिस्पॉन्स येतो, ती रिक्वेस्ट डायरेक्टली सर्व्हरला जाते, सर्व्हरकडून डायरेक्ट रिस्पॉन्स इथे येतो. ओके, सो हा जसा रिस्पॉन्सिव्ह पण आहे, तो डायरेक्टली मोबाईल व्ह्यू असं आपण बघू शकतो. ओके, अँड टॉगल मोडवरती, टॉगल मोड सध्या हा आमचा पॅथो केअर AIचा व्हर्जन आहे V2.1, म्हणजे 2.1चाच व्हर्जन आहे. ओके, सो इथून आपण हा न्यू कन्वर्जन, परत इथून आपण न्यू कन्वर्जन करू शकतो. ओके, हे सगळे फंक्शन अजून डेव्हलप करायचे आहेत. तर डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला मी प्रोग्रामकडे शिफ्ट करून दाखवतो. ओके, सो हा प्रोग्राम आहे, VS कोडमधलाच प्रोग्राम आहे. ओके, सो I'm simply close it all structure because I am already explaining all structure in my previous videos. Okay, so बघा मित्रांनो, मेन जावा पॅथॉलॉजी अँड कंट्रोलर. ओके, मग तुम्हाला मी कंट्रोलर दाखवलं, त्या कंट्रोलरमध्ये चॅट कंट्रोलर असतो एक. चॅट कंट्रोलरमध्ये जो काय आपला API सॉरी कुठली मॅपिंग आहे आपली चॅट1ची मॅपिंग आहे. ओके, सो चॅट1च्या मॅपिंगला मी काय करतो, रिक्वेस्ट पाठवतोय आणि API चॅट म्हणजे ओपन राउटरची API चॅट. जेव्हा मी ह्या बटनवरती क्लिक करतो, कुठल्या बटनवरती क्लिक करतो, ह्या बटनवरती जेव्हा मी हाय म्हणतो याला, ओके जरा
ह्या बटनवरती जेव्हा मी क्लिक करतो या सेंड या बटनवरती, ती रिक्वेस्ट कुठे येते, ती रिक्वेस्ट डायरेक्टली इथे येते. ओके, कुठे येते, रेस्ट कंट्रोलर आहे. हा कंट्रोलर म्हणजे कुठला तरी पेज किंवा तरी रिस्पॉन्स मागं पाठवणे. रेस्ट कंट्रोलर म्हणजे कुठला तरी टेक्स्ट मागं पाठवणे, त्यासाठी रेस्ट कंट्रोलर वापरला जातो. आणि ही रिक्वेस्ट मॅपिंग API चॅटला त्याला कॉल केली जाते डायरेक्टली. ओके, सो ही ओपन राउटर सर्व्हिस आहे, त्या सर्व्हिसला मी इथून कॉल केलं आहे. ओके, देन ओपन राउटर गेट रिस्पॉन्स ह्या सर्व्हिसला, म्हणजे सर्व्हिस डॉट गेट रिस्पॉन्स ह्या फंक्शनला मी इथं कॉल केले. तो आपल्याला डायरेक्ट आता सर्व्हिसकडे जावं लागणार. आय एम गोइंग टू सर्व्हिसकडे. जेमिनी सर्व्हिसमध्ये नाही, नो जेमिनी सर्व्हिसमध्ये नाही, ओपन राउटर सर्व्हिसमध्ये आहे. ओके, सो बघा, हा ओपन राउटरची सर्व्हिस आहे. ओपन राउटरची API की तुम्हाला द्यावी लागते, जी व्हॅल्यू म्हणजे जे तुम्ही कन्फिगरेशन म्हणजे किंवा जी काय आपली ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी किंवा जे काही ॲप्लिकेशन डॉट YML आहे, त्याच्यामध्ये जी तुम्ही व्हॅल्यू सेट केलेली आहे त्या व्हॅल्यूला तुम्हाला डायरेक्टली इथं फेच करायचं आहे, तो डॉलर ऑपरेटर. ओके, हे आपल्याला झाले. हे आपलं म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एखादी व्हॅल्यू एखाद्या डॅशबोर्डवरती सेट करतो थ्रू मॉडल डॉट ॲड ॲट्रिब्यूट, तसंच आपल्याला तिथून फेच करायचे ओपन राउटर डॉट API की, म्हणजे आपण ती व्हॅल्यू ॲप्लिकेशन डॉट YML मध्ये सेट करून ठेवली आहे इथं, ह्या फाईलमध्ये सेट करून ठेवल्या. सम सिक्युरिटी रिझन मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही. ओके, सो तिथून आपल्याला ती URL फेच करावी लागणार आणि ती URL आपल्याला ओपन राउटर या वेबसाईटवरती फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. ओके, ती सगळ्यांसाठी युनिक असते आणि काही क्रेडिटेबल असते. ओके, सो तुम्हाला तिथून तो भेटून जाईल आणि तुम्ही त्या ॲज अ लर्निंग पर्पजसाठी वापरू शकता किंवा तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही यूज करू शकता. ओके, सो हा ओपन राउटरची URL, ओपन राउटरचा जो काही मॉडेल असेल, जो काय आता फॉर एक्झाम्पल टर्बो मॉडेल असेल, जेमिनीचं जसं मॉडेल आहे. ओके, जेमिनी प्रो, जेमिनी बेसिक, जे काय मॉडेल्स आहेत ते मॉडेलची ओपन राउटरची URL तुम्हाला इथे टाकायची. ओपन राउटरचं मॉडेलचं नाव, ओपन राउटरची URL, जे काय ओपन राउटरची साईटची URL आहे ते, आणि ओपन राउटरची API की, जी API की तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट इथं API की हे दोन गोष्टी तुम्हाला भेटून जाणार. मोस्ट इम्पॉर्टंट API की तुम्हाला स्वतःचं अकाउंट लॉग इन करून तुम्हाला जनरेट करावी लागणार ओपन राउटर या वेबसाईटवरून. ओके, सो बघा, ही सर्व्हिस आहे. या सर्व्हिसला मी तिथून कंट्रोलमधून कॉल केलं. कंट्रोलमधून कॉल केल्यानंतर हे बघा, स्ट्रिंग मॅसेज, ह्या युजर मॅसेज या व्हेरिएबलने ते जे काय मॅसेज आहे ते मॅसेज कॅच केलं किंवा जो काय रिस्पॉन्स रिक्वेस्ट आहे ते रिक्वेस्ट या स्ट्रिंग युजर मॅसेजने काय केलं, कॅच केलं. ओके, देन त्या मॅसेजमध्ये कॅच केल्यानंतर मी सांगितलं टू लोअर केज, म्हणजे जे काय मी रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्सला मी लोअर केजमध्ये कन्वर्ट केलं, लोअर केज ह्या व्हेरिएबलवरती स्टोअर केलं. ओके, तर लोअर केजमध्ये सपोज सर्व्हिस हा सब्जेक्ट जर आढळला, सर्व्हिस हा जर त्या लोअर केजच्या त्या रिक्वेस्टमध्ये सर्व्हिस हा जर सब्जेक्ट आढळला तर रिटर्न काय कर, हे सगळं रिटर्न कर. ओके, जर लोअर केसच्या त्या रिक्वेस्टमध्ये बुकिंग किंवा अपॉइंटमेंट हा शब्द जर आढळला तर ते हा रिक्वेस्ट तू बॅक, म्हणजे हा रिक्वेस्ट काय कर, ॲज अ रिस्पॉन्स म्हणून दे. आता सपोज मी सर्व्हिस हा शब्द हा लोअर केजमध्ये टाकतो. ओके, सॉरी, हा सर्व्हिस मी शब्द लोअर केजमध्ये टाकतो, म्हणजे अप्पर केज आहे. आता येस, त्याचा अप्पर केज आहे. ओके, सो मी इथं सर्व्हिस म्हणून टाकली आणि याला रिस्पॉन्स, हा सर्व्हिसमध्ये हा रिस्पॉन्स आपल्याला बॅकला येणार प्रॉपरली. ओके, म्हणजे हा रिस्पॉन्स तो येणार. देन बुकिंग म्हटल्यावर सेम तीच प्रोसेस आहे. बुकिंग म्हटल्यावर जर लोअर केजमध्ये रिक्वेस्ट, जर रिक्वेस्टमध्ये लोअर केजमध्ये जर बुकिंग कुठला वर्ड आढळला तर तो बुकिंगचे असे इंस्ट्रक्शन आपल्याला देईल. देन वाय यूज किंवा बेनिफिट्स काय आहेत ते जर आपल्याला आढळले तर वाय यूज, बेनिफिट्स, ते सगळे इथे आपल्याला दिसून जाईल. ओके, देन फीचर्स, जर लोअर केजचा पर्टिक्युलर रिक्वेस्टमध्ये लोअर केजमध्ये जर त्याचे फीचर आपल्याला बघायचे असेल तर फीचर अशी जर रिक्वेस्ट आली लोअर केजमधून तर ते फीचर आपल्याला इथून दिसून जाईल. ओके, सो हे असं डायरेक्टली मगाशी तुम्हाला मी सांगितलं की पायथॉन, जावा, कोड, हे जे टेक्निकल शब्द आहे, हे टेक्निकल शब्द मी तिथे सेट करून ठेवलेत, असे सेट करून ठेवलेत कोड किंवा प्रोग्राम, तर तो डायरेक्टली तसं दाखवत नाही. आय एम ए पॅथॉलॉजी केअर असिस्टंट अँड आय कॅन ओनली हेल्प विथ द डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी अँड हेल्थ केअर रिलेटेड क्वेश्चन. सो हे कंडिशन फक्त सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ओके, ऑर ऑपरेटर वापरला ही झाली तरी पण पायथॉन आला तरी पण कोड आला तरी पण जावा आला तरी पण प्रोग्राम आला तरी पण दाखवा, अल्गोरिदम आला तरी पण दाखवा, कॅल्क्युलेटर आलं तरी पण दाखवा. सो ही कंडिशन फक्त ओनली सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. सॅटिस्फाय झालं तर जो मी रिस्पॉन्स सेट करून ठेवला आहे प्री डिफाईन, तो रिस्पॉन्स डायरेक्टली युजरला शो होऊन जाणार. म्हणजे ह्या पद्धतीने मी मॉडेलला माझे ट्रेन केलं आहे असं म्हणू शकता तुम्ही. ओके, आपण कुठल्याही मॉडेलला असं डायरेक्टली ट्रेन करू शकत नाही. आपण कंडिशन सेट करून ठेवू शकतो त्या सर्व्हिसच्या म्हणजे मेन बिझनेस लॉजिकमध्ये, अँड देन तो ॲज पर रिक्वेस्ट आपण रिस्पॉन्स त्याला पाठवू शकतो. ओके, देन बघा, त्याच्यानंतर कुठलीच कंडिशन जर सॅटिस्फाय नाही झाली, याच्यामध्ये कुठलीच कंडिशन जर सॅटिस्फाय नाही झाली तर कॉल ओपन राउटर नावाची मी एक इथं
युजर डिफाईन फंक्शन बनवलं आहे, त्याला कॉल केलं आणि त्याच्यामध्ये युजर मॅसेज जो काय आपला लोअर केसमध्ये रिक्वेस्ट आहे, त्या रिक्वेस्टला मी इथं पाठवलं आणि त्याला परत इथे कॅच केलं. त्याच्यानंतर इथं मेन ॲक्च्युअल लॉजिक आहे. ओके, मेन ॲक्च्युअल लॉजिक म्हणजे HTTP हेडर्स आहेत जे रिक्वेस्टसाठी नेटवर्किंगसाठी वापरतात. ओके, आणि मीडिया टाईप म्हणजे जसवंत डाटा टाईप कसं म्हणजे रिस्पॉन्स टाईप कसा असायला पाहिजे, आणि त्याची API की ओके ऑथेंटिकेशनसाठी API की वापरली जाते. ओके, देन मॅप स्ट्रिंग ऑब्जेक्ट. ओके, मॅप केले हॅश मॅपमध्ये जो काय डाटा असतो ते रिक्वेस्टवरती घेतलं, त्यान रिक्वेस्ट डॉट पुट म्हणजे पुट मॅपिंग केली, अँड देन मेसेज टाकलं ॲरे लिस्टमध्ये. ॲरे लिस्ट आपला कलेक्शनचा पार्ट आहे, अँड देन मेसेज डॉट ॲड. ओके, मॅप ऑफ इथं तुम्हाला सगळं मॅप करून टाकलं. ओके, देन मेसेज डॉट ॲड, आणि हे सगळं जो लॉजिक आहे, हा सगळा जो लॉजिक आहे तो लॉजिक आपल्या ॲक्च्युअल AIचा आहे किंवा ॲक्च्युअल आपल्या चॅटबोर्डचा आहे, जो ज्यावेळी कुठली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही ती कंडिशन कॉल ओपन राउटर ह्या फंक्शनला कॉल करते, आणि ह्या फंक्शनला कॉल केल्यानंतर हा फंक्शन डायरेक्टली कॉल करतो आपल्या ॲक्च्युअल सर्व्हरला, ओपन राउटरच्या सर्व्हरला, आणि तिथून तो काय करतो, रिस्पॉन्स फेच करतो. रिस्पॉन्स फेच करून झाल्यानंतर तो इथून रिटर्न करतो. ओके, टू स्ट्रिंगमधून म्हणजे टू स्ट्रिंग म्हणजे जो काय रिस्पॉन्स आला त्या स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करा, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो रिस्पॉन्सला रिटर्न करा. रिटर्न कुठे करा, रिटर्न आपल्याला इथं करायचं आहे, कुठे कॉल ओपन राउटर या फंक्शनला रिटर्न करायचं. मग परत हा रिटर्न कुठे करणार, हा रिटर्न आपल्याला इथं करणार. ओके, हा रिटर्न आपल्याला चार्ट कंट्रोलर. ओके, हा रिटर्न आपल्याला इथं करणार. ओके, हा रिटर्न आपल्याला इथं, मग हा रिटर्न कुठे करणार, हा रिटर्न सिम्पली इथं करणार. ओके, हा रिटर्न कुठे करणार, हा सिम्पली इथं रिटर्न करणार. सपोज मी हाय नसतं, हा कीवर्ड डिटेक्ट होऊन जाईल. सो CBC म्हणतो मी त्याला. ओके, CBC देन CBC म्हटल्यानंतर तो एक नवीन कन्वर्जन म्हणजे नवीन पुन्हा वाट इज ब्लड काउंट, कॉमन ब्लड टेस्ट वगैरे सगळं आपल्याला इथं प्रोव्हाइड करून द्याल. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं बा, कसा रिस्पॉन्स मागे येतो, रिटर्न आल्यानंतर मग तो कंट्रोलरमधून रिटर्न येतो. ओके, कंट्रोलरमध्ये इथे रिस्पॉन्स आला, तो पण JSON स्ट्रक्चरमध्ये आला. ओके, JSON स्ट्रक्चरमध्ये आल्यानंतर तो रिस्पॉन्स रिटर्न कुठं होतो, रिस्पॉन्स तो डायरेक्टली रिटर्न होतो आपल्याला ह्या स्ट्रक्चरवरती, ह्या पेजवरती आपल्याला काय करतो, एकदम प्रॉपर स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये टू स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला ह्या चॅटबोर्डच्या युजर इंटरफेसवरती प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आपल्याला तो रिस्पॉन्स बघायला मिळतो. ओके, सो मित्रांनो, हाच एक फ्लो होताच. जर बेटर वे टू क्रिएट चॅटबोर्ड इन युअर प्रोजेक्ट. तर खरंच जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.